एंडोमेट्रिओसिस आता ज्या नवीन गाईडलाईन्स आहेत त्या स्पष्ट सांगतात की जर तुम्हाला पाळीला खूप जास्त पेन होत असेल ना तर त्या गोष्टीला दुर्लक्ष करू नका. परवा मी एका पेशंटला भेटलो. तो पेशंट सांगत होता, सर दर महिन्याला ना मला पाळीला खूप दुखतं. मी डॉक्टर्सकडे पण जाते आणि एका डॉक्टरनी तर मला चक्क सांगितलं की तू सायकॅट्रिस्टकडे जा, कदाचित तुझ्या डोक्यावर परिणाम आहे कारण तुझं सगळं नॉर्मल आहे. त्या सर्व पेशंटना मला हे सांगायचं आहे की जस्ट बिकॉज तुमच्या डॉक्टरला सापडलं नाही म्हणजे एंडोमेट्रिओसिस नाही असं नाही आहे. बऱ्याचशा या केसेसमध्ये एंडोमेट्रिओसिस असतं, पण ते डॉक्टर्स तुमचं व्यवस्थित डायग्नोसिस करू शकत नाही, त्यामुळे ते एंडोमेट्रिओसिसचं डायग्नोसिस राहून जातं. तुम्ही दर महिन्याला नुसते पेन किलर आणि इंजेक्शन खात राहता. लक्षात ठेवा, तुम्हाला जर एंडोमेट्रिओसिस असेल तर तुम्हाला महिन्याला सिव्हिअर पेन होणार, रिलेशन ठेवायला त्रास होणार, पिरियडच्या दौरान तुम्हाला संडासला त्रास होणार, युरिनला त्रास होणार. तुम्हाला जेव्हा पिरियडला एवढं पेन होतं की तुम्हाला बेडवर झोपून राहायला लागतं, तेव्हा ते नॉर्मल पिरियड नाही आहेत आणि अशा पिरियडना बिलकुल दुर्लक्ष करू नका.